वसईतील खास केळफुलाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. या केळफुलापासून आपण कुरकुरीत असं छान अशा वड्या तयार करणार आहोत. वसईतील खास चव. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी वसईकर. मंडळी, आज आपण पाहणार आहोत की केळफूल कापलं कसं जाते आणि त्याच्या वड्या कशा केल्या जातात. या वड्या वसईमध्ये खूप फेमस आहेत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, असं घ्यायचं आणि हे असं हळूहळू हळूहळू हळू करत जायचं बोर्डलीवर. असं काय आपण काय एखादं काहीतरी असं म्हणजे ते काय बोलतात थापायचं म्हटलं ना, ते तसं ते थापायचं. का बोला नाही, तू फक्त कर, नंतर मी व्हॉइसवर आवाज देईन. त्याला काय बोलू शकत मग मी? याला काप्याचा तर कहा हांग्याचा असं बारीक. ही जुन्या माणसाची गीत आहे ना, हे जुन्या माणसाचं काम. ते मोरीवर असे कापतात बारीक बारीक. भाजी करायची ते भाजी करायची, वडे करायचे ते वडे करायचे. त्या बोंडाची बारीक बारीक कापून टाईम लागते. बारीक बारीक सण्याचं पीठ, मिरची, आलं बिलं सगळं घालायचं, अंडे वगैरे, आणि त्याचं सगळं आळ्याचं पुरण करायचं. आणि आपल्या वाटतं भाजी करायची, ते भाजी पण करू शकता आणि वडी पण करू शकता. या बोंडाने 2 प्रकार करू शकतात. त्याची भाजी पण चांगली लागते, वड्या पण सुंदर लागतात खायला. बघू, तिथे पण बोंडावडाच आहे ना, बी का करायचं बारीक कापायचं का. आता म्हणजे काय, हे जुने माणसं कापतात. आता नवीन माणसाला हे जमणार नाही. हे आम्हाला जमते ते कापायचं. आणि जुन्या माणसाने कापल्यात ना, तेव्हा आम्हाला माहिती आहे याची वड्या भाजी बिजी सगळं कसं करायचं. पण नवीन माणसाला, ते नवीन पिढी आहे त्यांना काहीच माहिती नाही. या केळीच्या फोडाबद्दल यांना काहीच माहिती नाही. काही मग ते पण खायला एकदम छान लागते. हे जे केळफूल आहे हे कसं कापलं जात आहे बघा. निरीक्षण करून पाहिलं तर हे आपल्या प्रत्येकाला जमणारच असं नाहीये. कारण बघा ना, किती असं कापलं जाते. हे खोलवर आपण बघितलं तर आपल्याला, आपण जर कापायला बसले तर आपल्याला नक्कीच जमणार नाहीये. ही खूप जुनी कला आहे आणि ते फक्त जुन्याच लोकांना माहिती आहे. हे बघा ना, कसं ते बोंड एका हातात धरायचं आणि मग ते असं प्रत्येक ठिकाणी असं त्याला, जसे आपण घाले घालतो ना, घाले, तसे ते घाले घालायला लावलेत बोंडाला. बघा, मोरली तिकडे आहे, तिकडेच आहे. फक्त आपलं जे केळफूल आहे किंवा बोंड आहे ते फक्त आपल्याला असं फिरवायला लागते बघा. आणि हे बघा खाली, जसं आपला नारळ कसा, आपण नारळ मोरलीवर खावला आणि त्याचा खाऊ कसा पडतो, तसं या बघा ना केळफुलाचं कसं आतमधला खाऊ असा कसा सुंदर रीतीने पडतो आहे. ही बघा, ही मम्मी आहे. ही मम्मी स्वतः हे करत आहे आणि हे तिलाच जमते. म्हणजे तिच्यासारख्या ज्या जुन्या पिढीतल्या बाया आहेत हे त्यांनाच जमू शकते. हे आता नवीन पिढीला किंवा माझ्यासारखीला असं हे काही जमणारं गोष्ट नाहीये बघा. आणि हे आता मला वाटते हे संपूर्ण बोंड किंवा केळफूल हे संपूर्ण असं कापून घ्यायला अर्धा 1 तास तरी आपल्याला लागणार आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ हा लांबवू शकतो, परंतु आपण थोडक्यात दाखवू, कारण आपल्याला आता याच्या वड्या देखील बघायच्या आहेत. वसईमध्ये केळफुलाला बोंड असं म्हटलं जाते. त्यामुळे माझ्या तोंडामध्ये प्रत्येक वेळी केळफुलच असा शब्द येईल असं नाही, तर बोंड हा शब्द येऊ शकतो. कारण बोंड हा आमच्या नेहमीचा वापराचा शब्द आहे. वसईमध्ये तुम्हाला माहितीच आहे की केळेवाळे म्हणजे झाडे, म्हणजे केळीचे पाने असे खूप आहेत, केळीचे माडे वगैरे असे खूप इकडे आहेत. त्याच्यामुळे इकडे बोंड देखील त्याला खूप आलेले असतात आणि बोंडाला केळफूल म्हटले जाते. पण आम्ही केळफूल न म्हणता फक्त आपण बोंडच म्हणतो. या बोंडाची भाजी देखील केली जाते आणि या बोंडाचे आपण वड्या देखील करू शकतात.
वड्या ह्या खूप चांगल्या लागतात. आपण ह्या बोंडाच्या वड्या कशा करायच्या ह्या देखील आपण आता बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लांब जाऊ शकतो, पण हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. हे पहा मंडळी, आपलं केळफूल हे कापून रेडी झालेलं आहे. नारळाच्या खव्यासारखं दिसते ना, किती छान आणि सुंदर आहे. हे केळफूल कापण्यासाठी आपल्याला वेळ नक्कीच लागू शकतो, परंतु हे केळफूल आपलं कापून असं फ्रीजमध्ये आपण ठेवलं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याची भाजी करणे किंवा आपल्याला वड्या करणे ह्या तितक्याच आपल्याला सोप्या जातात. मात्र आपल्याकडे केळफूल रेडी पाहिजे. केळफुलाच्या वड्या तयार करण्यासाठी आपण आता सामान टाकूया. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आपल्याला मीडियम साईज कांदा टाकायचा आहे. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत. लाल तिखट टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बेसन टाकलेलं आहे. बेसन हा केळफुलापेक्षा थोडासा कमीच घ्यावायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चव येण्यासाठी आणि बाइंडिंगसाठी मी एक अंड टाकलेलं आहे. अंड हे आपल्याला बाइंडिंगसाठी लागू पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या अख्खाच्या अख्ख्या निघून आपल्याला ते कुरकुरीत लागणार आहेत. त्याच्यामुळे हे संपूर्ण सामान एकत्र करायचं आहे आणि ते कुस्करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये. पाणी टाकलं तर आपल्या वड्याला पाणी सुटेल आणि आपल्या वड्या पाणी पाणी होतील आणि निघणार नाहीत. त्याच्यामुळे आपण पाणी टाकायचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी एक अंड टाकलेला आहे आणि एक कांदा टाकलेला आहे. वड्याचं पुरण हे रेडी झालेलं आहे बघा. काही पाणी न टाकता कसं रेडी झालेलं आहे बघा. ना जाड न पातळ, व्यवस्थित मध्यमरित्या तयार झालेलं आहे. आणि हे वडे करताना आपल्याला फ्राय पॅन मध्ये करू शकतो आपण. म्हणजे हे डीप फ्राय करायचे नाहीये, शॅलो फ्राय करायचे आहेत. हे बघा, असे एक 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 घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि गॅसची फास्ट सोडायची आहे. मंद आचेवर ते लवकर शिजणार नाहीये, त्यामुळे आपण गॅस फास्ट ठेवायची आणि हे असे एक 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 करून असे हाताने आपला तिकडे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. गोल्डन सोनेरी कलर होईपर्यंत ते आपल्याला नंतर पलटायचे आहेत. 2-1 मिनिटे आपल्याला तिकडे थांबायला लागेल. हे बघा, याच्यामध्ये 3च मागतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 3च ठेवलेले आहेत. गॅस फास्टच राहायचे, गॅस कमी करायची नाही. हे बघा, हे बघा कसे दिसतात आपल्याला. हे बघा, त्याच्यामध्ये आता हे घातलंय ना आपण, अंड घातलंय ना, त्याच्यामुळे ते खाली चिटकलेले नाहीयेत. कसे पटकन फिरतात बघा. हे बघा किती सुंदर दिसतात. आपल्याला जसे पाहिजे तसे आपण थापायचे आहेत. आपल्याला एक मोठी पाहिजे असेल तर मोठी सुद्धा होऊ शकते, छोटे पाहिजे तर छोटे देखील होऊ शकतात. हे बघा, आपल्या वड्या कशी झाल्या, रेडी झाल्या आहेत. आणि बघा किती सुंदर दिसत आहेत ते. बघितले का? हे बघा ना, बघता क्षणीच आपल्याला काय वाटते, खायला वाटते की नाही. किती कुरकुरीत झाले असतील ना, किती सुंदर दिसतात. आणि आपलं जे दुसरं पीठ आहे त्याच्या देखील अशाच आपण वड्या काढल्या. त्या बघा, या देखील याच्या देखील वड्या काढायला लागल्यात. त्या देखील वड्या बघा, पहिल्या हाताने थापलेल्या. आता ते जे आपला कलथा आहे ना, त्या कलथ्याने देखील बघा असे देखील आपण थापू शकतो. हे बघा, बरोबर त्याच मापाच्या. आधीकडे आपल्याला ही दुसरी पद्धत सापडली ना, पहिल्या वेळेला आपण हाताने थापल्या. आता ही दुसरी, म्हणजे आपल्याला हात वगैरे काही असं त्याच्यामध्ये घालायला नको, त्याच्यामुळे आपण हा कलथा आहे ना, त्या कलथ्यानेच आता आपण हे थापले. हे बघा, असं करून आपले जेवढे होते ना तेवढे सगळे आपण थापले आणि आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. आपल्या वड्या रेडी आहेत. ह्या वड्या कुरकुरीत आणि चविष्ट होतात. वड्या बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे. तर मंडळी, ह्या होत्या वसईच्या पारंपरिक केळफुलाच्या वड्या. तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.